नमस्कार बालदोस्तांनो. आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला प्रामाणिकपणा ही एक गोष्ट सांगते. प्रामाणिकपणा. तर एका गावात एक रामाचं देऊळ असतं. देवळासमोर चांगलं मोठं मैदान असतं. काही बेलिंगी पण असतात. आणि त्या रामाच्या देवळात रोज सकाळी काकड आरती व्हायची. काकड आरती म्हणजे देवाला उठवण्यासाठी जी आरती केली जाते तिला काकड आरती असं म्हणतात. बघा सकाळी सकाळी रेडिओवर लागतं, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. ती काकड आरती. किंवा उठी उठी गोपाळा. त्याच्यानंतर उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या सकळा, आता दर्शन द्या सकळा. झाला अरुणोदय, झाला अरुणोदय, सरली निद्रेची वेळा. म्हणजे देवाला आपण झोपेतून जाग करतो. देवा तुम्ही आता झोपेतून जागे व्हा, सकाळ झाली. घनश्याम सुंदरा त्या कृष्णाला त्याची यशोदा मैया उठवते. तर ती जी आरती असते सकाळी देवाला उठवण्याची त्याला काकड आरती म्हणतात. तर एक श्रीमंत माणूस असतो. तो रोज आपली गाडी घेऊन यायचा, तिथे त्या मंदिराच्या मैदानात लावायचा आणि काकड आरती करायचा आणि नंतर निघून जायचा. त्याचा तो नित्यनेम होता की काकड्याला यायचं. त्याला काकडा पण म्हणतात. तर तो काकड्याला यायचा, आरती करायचा आणि निघून जायचा. आणि काकड आरती नेहमी पहाटेच होते. तर तसा तो पहाटेच येतो, काकड आरती करतो आणि निघून जातो. पण एक दिवस काय होतं, तो गाडी घेऊन येतो तर चुकून त्याची गाडी दुसऱ्या एका गाडीला ठोकते. मैदान असतं ना समोर, त्या मैदानात काही गाड्या असतात. त्या एका गाडीला ठोकते. त्या गाडीचा काच जी असते ती तुटते. त्याचा आरसा तुटतो. आता काय करणार? तो बघतो इथे इथे पण पहाटेची वेळ असते त्याच्यामुळे सगळेजण गाढ झोपलेले असतात. तिथे कोणीच नसतं. आता काय करणार? त्या गाडीचा मालक कोण हे कसं कळणार? मग तो काय करतो, एक चिठ्ठी लिहितो आणि आतमधल्या असं काच तुटलेली असते ना, तिकडनं हात घालून त्या काचेला चिकटवून ठेवतो आतमध्ये आणि त्याच्यावर लिहून ठेवतो. स्वतःचा मोबाईल नंबर देतो आणि लिहून ठेवतो, प्लीज कॉन्टॅक्ट मी, माझ्या हातून तुमची गाडी फुटली. एवढं तो त्या चिठ्ठीत लिहितो आणि तो काकडा बिकडा करतो. येऊन बघतो कोणी आले का, तर कोणी आलेलं नसतं. स्वतःची गाडी घेऊन जातो. कारण आता त्याला खात्री असते की हा माणूस आपल्याला कॉन्टॅक्ट करणार. आपण कॉन्टॅक्ट नंबर तर देऊन ठेवलेला आहे. आणि नंतर असते असते सकाळ होती. 7, 7:15 वाजता ज्या गाडीची काच फुटलेली असते तिचा मालक समोरच्या बिल्डिंगमध्ये राहत असतो. तो सकाळी उठतो आणि गॅलरीत येऊन पहिलं बघतो आपली गाडी कशी आहे. बघतो तो, हा चमकतो, अरे माझ्या गाडीला काय झालं, गाडी फुटलेली दिसते. तुम्ही गाडी असणाऱ्या लोकांना विचारा, त्यांना गाडी म्हणजे अगदी जीव की प्राण असतो. सकाळी उठून पहिलं बघणार गाडी माझी ठीक आहे की नाही. त्यांना एक वेळ जेवायला नाही मिळालं तरी चालेल, पण त्यांना गाडी नीट लागते. असा त्या लोकांची एक मजेशीर स्वभाव असतो, तो सगळ्यांचाच असतो. तर तसा तो माणूस येतो आणि बघतो, बापरे माझी गाडी ठोकले कोणतरी, काय हे झालंय, काचा फुटल्यात. संतापतो, धावत खाली येतो आणि बघतो तर गाडीचा आरसा फुटलाय, काच फुटले आणि आतमध्ये कोणीतरी चिठ्ठी लावून ठेवले, प्लीज कॉन्टॅक्ट मी, तुमची गाडी माझ्या हातून फुटली आहे. आधी पहिल्यांदा त्याला असं वाटतं, अरे हा कोणी भाई माणूस आहे की काय दादागिरी करणारा वगैरे. गाडी फोडली तर फोडली आणि वरती प्लीज कॉन्टॅक्ट मी बोलतो. पण म्हणतो हरकत नाही. त्यांनी एवढी चिठ्ठी लिहून ठेवली ना, आपण फोन तर करून बघूया. तो धावत धावत वर येतो आणि फोन करतो. आणि तो म्हणजे तावातावानेच बोलतो, की माझी गाडी फोडली असं तसं झालं. तर तो माणूस तिकडनं शांतपणे बोलतो, हो हो, नमस्कार तुम्हाला, तुमची गाडी माझ्याच हातून फुटली. पण मला माहीत नव्हतं गाडी कुणाची आहे आणि मी पहाटेच तिथे आलो होतो देवळात आरतीला, काकड आरतीला. तर कसं कुणाला उठवणार? म्हणून मी तिथे चिठ्ठी लिहून ठेवली. मी तुमच्या फोनची वाट बघत होतो. आज मी जरा ऑफिसलाही तेवढ्यासाठी उशिरा जातोय. तुमच्याच फोनची मी वाट बघत होतो. मी येतो तिथे. आपण बघूया तुमचं काय नुकसान झालंय वगैरे ते. असं बोलल्यानंतर तो माणूस जरा विरघळतो, की अरे काय हा माणूस. आणि तो माणूस स्वतःची गाडी घेऊन येतो, की आता गाडीचा मालक आलेला आहे, ज्याची त्याला आपण भरपाई देऊया. तो माणूस तिथे येतो आणि त्यांना सॉरी बोलतो, माझ्या हातून चुकी झाली, चुकीने तुमची गाडी फुटली. पण तुमचं काय नुकसान झालं, किती नुकसान झालं ते तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला देतो. तर तो माणूस सांगतो एवढे एवढे पैसे देतो, पैसे देतो आणि शिवाय तो माणूस विचारतो, तुम्हाला पोलीस कंप्लेंट करायचंय का? नाही कंप्लेंट करायची असेल तर चला, मी आहे, मी येतो बरोबर. तर त्या माणसाला कळतच नाही, की हा माणूस असा काय. गाडी फुटली, तेव्हा बघायला कोणी नव्हतं, काय नव्हतं. आता गाडीचे पैसे दिले, तरी सुद्धा हा माणूस म्हणतो, "तुम्हाला पोलीस कंप्लेंट करायची आहे का?"
आणखीन काही प्रॉब्लेम असेल तर. तर हा म्हणतो, "नको, नको. तुम्ही आता मला पैसे-बिसे दिले, बस झालं. पण मला एक शंका आहे, मी विचारू का तुम्हाला?" म्हटलं, "विचारा ना." "तुम्ही गाडी माझी कधी ठोकली?" तर म्हणतो, की "मी पहाटे इथे रोज देवाच्या दर्शनाला येतो काकड्याला. तर तेव्हा आम्ही आलो तेव्हाच माझ्या हातून तुमची गाडी फुटली." तर हा म्हणतो, "मग तेव्हा तर इथे बघायला कोण नसेल ना?" "हो ना," म्हणतो, "कोणीच नव्हतं." म्हणून तर म्हणे मी इथे चिठ्ठी लावून ठेवली, की त्याचा मालक मला कॉन्टॅक्ट करेल. मग तो माणूस म्हणतो, "तुम्ही इथे आलात, गाडी फोडली, तेव्हा जर बघायला कोणी नव्हतं, तर तुम्ही एवढी चिठ्ठी लावून गेलात कशाला? तुम्ही पळून गेला असतात तरी झालं असतं." तो माणूस म्हणतो, "हो, झालं असतं. पण म्हणे मी रोज इथे देवळात येतो त्याचा फायदा काय मग? एवढा सुद्धा जर प्रामाणिकपणा माझ्या अंगात आला नाही, तर त्या देवाचं दर्शन घेऊन उपयोग काय?" असं म्हटल्यावर तो माणूस त्याला नमस्कार करतो. म्हणतो, "नाही, खरंच तुम्ही धन्य आहात. तुम्ही खरं देवाचे भक्त आहात. नाहीतर देवाचं दर्शन घ्यायचं आणि असं काय झालं तर पळून जायचं. ह्याला काय अर्थ आहे?" तो म्हणतो, "मी रोज येतो. मी देवाचं दर्शन घेऊन पहाटेचा काकडा करकंत जातो आणि एवढं करून सुद्धा जर इतका सुद्धा प्रामाणिकपणा माझ्या अंगात आला नाही, तर त्या देवाच्या दर्शनाला काही अर्थ नाही." असं असावं माणसाने प्रामाणिक. जर आपण देवाचं करतोय, तर प्रामाणिकपणाही आपल्या अंगात मुरला पाहिजे. नुसतंच देवदेव करण्यात अर्थ नाही. देवदेव करायचं, आरत्या करायच्या आणि असं काही झालं तर पळून जायचं, लवाडी करायची. याच्यात बाळांनो अर्थ नाही. तर ही खरी देवभक्ती आहे, की तुम्ही प्रामाणिक राहा. तो माणूस त्याला नमस्कार करतो आणि निघून जातो. बाळांनो, गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम.